सर आज महत्वाचे पक्षप्रवेश झालेले आहेत. एम के मडवी यांचं खूप मोठं काय खऱ्या अर्थाने शिवसेनेत आले का? ऐरोलीमध्ये आज उभाटातील आदिनगर सेवक विनया मडवी, त्याचबरोबर करण मडवी आणि तेजश्री मडवी या चौघांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला उभाटामधून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. त्यामुळे ऐरोलीमध्ये पूर्णपणे शिवसेनेचा पूर्ण जो ऐरोली भागामध्ये शिवसेना अधिक मजबूत होईल आणि शिवसेनेची ताकद तिथे ऐरोलीमध्ये अगोदर पासूनच मजबूत आहे आणि एम के मडवी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रवेश केल्यामुळे आणखी शिवसेना तिथे मजबूत होईल. एम के मडवी एक कार्यकर्ता म्हणून काम केले अनेक वर्ष. मी त्याचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थाने शिवसेनेत आले का? खऱ्या अर्थाने जी शिवसेना आहे खऱ्या शिवसेनेमध्ये आले. खऱ्या शिवसेनेत नवी मुंबईमध्ये आता कोण उरलंय आणि त्याचबरोबर बेलापूर मधून माजी नगरसेवक मिथुन पाटील, अमित पाटील आणि पूनम मिथुन पाटील काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष महिला त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे बेलापूर भागात देखील शिवसेना अधिक मजबूत होईल आणि नव्या मुंबई महापालिकेवर देखील महायुतीचा भगवा झेंडा पडतो. सर नवीन राष्ट्रवादी सोबत असणार आहे का? ते तुम्हाला अजून नंतर बोलवून शिवसेना मजबूत आहे, बळकट आहे आणि या अशा सर्व लोकांच्या विश्वासामुळे अधिक बळकट होईल. कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते. शिवसेनेचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम शिवसेना करते आणि म्हणून राज्यामध्ये देशामध्ये महायुतीचं सरकार आहे. देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आमचे नेतृत्व करतात, देशाला पुढे नेत आहे आणि राज्यात देखील समविचारी पक्ष आणि म्हणूनच डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील एका विचाराचं समविचारी पक्षाचं सत्ता आली तर डबल वेगाने ट्रिपल वेगाने या ठिकाणी अशा शहरांचा देखील विकास होतो आणि म्हणून लोक हाच विचार करतात. शेवटी डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट हाच अजेंडा शिवसेनेचा आणि महायुतीचा असल्यामुळे या ठिकाणी लोक येत आहेत.